ऐका, माझ्या बापाचा जावई पहिल्यांदा सासरवाडीला आला. माझ्या माईला विलंब पडना. माय जावई आलाय म्हणून लगेच पुरणपोळ्याचा स्वयंपाक घातली. भजे, पापड, तेलच्या करंज्या, बालुशाही, गुलाबजामुन सगळी सामग्री केली. खाली जागा पुरणावर दुलडी मध्ये घालून, दुलडी माहित आहे नेमा इकडं, भजेची. हा, भजेची. भजे पापड सगळं तळून त्या दुलडीत ठेवली आणि दुलडी वरी ठेवली शिक्यावर. वरी शिक्यावर आडूला. जावयाच्या दोंदीत माझ्या माईला याला भजे पापड वाढायची यादच नाही, आठवणच नाही. त्याला नुसतं पोळीन दूधच वाढली जेवायला. त्याचा जीव अडकला त्या भज्या पापड्याला दुलडीत. त्याला जाता जाईना. जावाई जीवीच ना. माझ्या मायला वाटलं माय जावाई लय दिवसाला आलाय, दिष्ट झाला असेल म्हणली. 4 मिरच्या घेऊन झर 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 उतरून टाकली. आता तर जावाई जीवील, ह्याला काही जीवीच ना. माझ्या मायला वाटलं माय चांगलं झडपले की गय, दिष्ट झाला असेल म्हणली. मोठं औषध करावं म्हणून डाव्या पायाची चप्पल उचलली याला दिष्ट काढायला. त्या चपलीला बघणीची दातखिळच खुलली. त्यानं म्हणला का सांगू मामी, म्हणला वाटाला पानाने निवलाल तो असा मोठा सरप घातला शिपूट माझ्या तांगलीला आणि मुंडक त्या भज्याच्या दुलडीला म्हणला. तेव्हा माझ्या माईच्या ध्यानात आलं, माय एवढ्यासाठी तर खायला की गय भाड्या म्हणजे. जेव्हा भजे पापड याला वाढली, जर्सी गाय जसं सुग्रास खाते तशी खाली जात आणि खुशाल